ची ग्वाही मी देतो। ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मी तरुणांकडे येतो। प्रत्येकाने जो रोल निभावलात ना तो ह्या इथल्या पंचक्रोशीतल्या नव्हे तर पेन तालुक्यातल्या प्रत्येक तरुणाने हा म्हणजे प्रेरणा घेतली पाहिजे तुमच्याकडून। कुणीही इथे मोठा नाही, कुणी आम्ही सगळे समान एका पातळीवर आहोत। आम्ही गाव म्हणून आहोत आणि गाव म्हणून असताना आमच्या गावाच्या प्रश्नासाठी मला जे पडेल ते काम करायची तयारी ठेवणारे तुम्ही तरुण आहात। आणि ह्या प्रेरणा घेतल्या ना तरच ह्या गावांचा विकास आहे, नाहीतर पुन्हा दादा भाऊ अण्णा आणखी काका काय असतील ते ना ते दादा भाऊ अण्णा अशाच पद्धतीने आपली पिळवणूक करतील। त्यामुळे आपण ती पिळवणूक होऊ देऊ नका असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि मी तुमच्या सोबत कायम आहे। फक्त एवढंच आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक लक्षात ठेवा, कधीही कोणतीही गोष्ट करताना 100% लोक किंवा 100% तुम्हाला हे मिळेल, होकार मिळेल किंवा सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा करत असाल तर ती व्यर्थ आहे, कधीच नाही होत। एखादा तरी तांदळामधला खडा असतो, त्या खड्याला निवडायचं काम आपल्याला करावं लागेल। ठीक आहे, त्याला बाजूला टाकू नका, पण कारण असं आहे की त्याला जरी कळत नसेल की त्याच्या सुखदुःखामध्ये मी जाणार आहे किंवा माझ्या सुखदुःखामध्ये अण्णा दादा येणार नाहीत, आपणच त्याच्या सुखदुःखामध्ये जाणार आहोत। त्यामुळे आपण त्या जे काही तांदळातले खडे आहेत ना त्यांनाही आजचा मेसेज गेला असेल की बाबांनो आता मला गावासोबत गेल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे हा मेसेज पुन्हा त्यांच्यासाठी आहे। मी तुमच्या वतीने आवाहन करतो, वेळ गेलेली नाही, अजूनही गावासोबत या, कारण गावाचा विजय निश्चित आहे। गावाचा विजय निश्चित आहे। जेव्हा गाव म्हणून एखादी गोष्ट करतो तर मगाशी रोशन सरांनी सांगितलं गाव करेल ते राव करू शकत नाही। त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार सगळ्यांनी जोरदार हात उंचावून घोषणा द्यायच्या आहेत, जोरदार हात उंचावून द्यायच्या आहेत घोषणा, ठीक आहे। आणि तुमच्या ती धून आहे ना ती धून दाखवाच मित्र, ती धून वर दाखव जरा। हा, लढेंगे हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। असे कसे बंद होत नाही केल्याशिवाय, असे कसे बंद होत नाही, असे कसे बंद होत नाही, जिंदाबाद।